रिक्षा आहे आणि काही वाहनं आहेत त्याबद्दल माहिती देणार आहेत आपल्याला सगळ्यांना महिला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मी क्वालिटास पिंक रिक्षा आहे, पिंक रिक्षामध्ये दुसरे अजून मालवाहू रिक्षा आहेत, त्यानंतर डोंगरावर चढतो ताई मागे सरका। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। गॅस नाही का ज्यांच्याकडे, तर त्या दोघींना गॅस दिला पाहिजे। हे सुद्धा महिलांची स्कीम आहे, 100 रुपयामध्ये गॅस। आणि त्याही पेक्षा आता देवा भाऊ म्हणजे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्कीम काढली, लाडकी बहीण योजना। काल तुमच्या अकाउंटला पैसे आले का नाही? मग कुणाला पैसे मिळाले हात वर करा बरं। मिळाले ना पैसे? मग हे कोण करते? सरकार। आपण कालच जागतिक महिला दिवस साजरा केला आणि या जागतिक महिला दिवसाच्या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी चांगलं काम केलं त्यांचं स्वागत केलं, त्यांचं अभिनंदन केलं। आपल्या सर्वांना कल्पना आहे या विश्वामध्ये आज महिला असतील पुरुष असतील असा काही भेदभाव कुठे राहिलेला नाही। आणि जो काय भेदभाव केला तो भेदभाव मानवाने केला। ईश्वराने दोनच जाती उपलब्ध केल्या, एक पुरुष आणि महिला। आणि पुरुषाला जेवढं म्हणेन पुरुषापेक्षा महिलांना जास्त महत्त्व आहे, कारण आपण सर्वजणी घर सांभाळून मुलाबाळाचं संगोपन करून आपण व्यवसाय क्षेत्रामध्ये काम करता आणि ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या क्षेत्रामध्ये सुद्धा चांगलं काम करता, म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन। आपल्या सर्वांना माहीत आहे आज देशाच्या राष्ट्रपती कोण आहेत? कोण आहे माहिती आहे का नाही? महिला। देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत, द्रौपदी मुर्मू। तसंच देशाच्या अर्थमंत्री कोण आहेत? महिला आहेत, निर्मला सीतारामनजी मॅडम, त्या सुद्धा महिला आहेत। म्हणजे आपल्या देशाची आर्थिक चावी त्यांच्या हातात आहे आणि राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू अत्यंत चांगलं काम बघतात। आणि या महिलांना सक्षम करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्कीम्स आहेत। म्हणजे मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय, मी जसं खासदार आहे तसं दिल्लीमध्ये आता खासदार असतील किंवा विधानसभेमध्ये आमदार असतील तर 1/3 महिला आल्या पाहिजे असं बिल दिल्लीमध्ये माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात मंजूर झालंय। म्हणजे 2029ला लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, विधानसभेमध्ये 1/3 महिला कंपल्सरी आहेत। म्हणून महिलांनी सक्षम होण्याची गरज आहे। आज तुम्हाला माहित आहे की जसं एखाद्या विद्यार्थ्याच्या किंवा मुलाच्या समोर वडिलाचं नाव लिहिलं जात होतं, आता तसं नाही आहे। आता
त्या विद्यार्थ्याच्या समोर त्याच्या आईचं नाव आणि नंतर वडिलाचं नाव सुद्धा लिहिलं जातं. म्हणजे एकंदरीत मोदी साहेबांनी प्रधानमंत्री आवास योजना काढली, त्यामध्ये 4 कोटी लोकांना घरं दिले. तर या 4 कोटी लोकांपैकी 70% लोकांना घरं हे महिलांना दिलेले आहेत. म्हणजे महिलांना जास्त आहे. आपलं महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे जे 24 फेब्रुवारी 1975ला स्थापन झालं, त्या माध्यमातून वेगवेगळे बचत गट तयार केले जातात आणि बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण व्हावं, महिलांनी 2 पैसे कमवावेत, महिलांनी स्वावलंबी व्हावं म्हणून हा खटाटोप आहे. आणि त्या माध्यमातून छोटा मोठा उद्योग सुरू करायची असेल तर आपण कुणाला तरी पाठीवर यंत्र टाकतो, ते फवारणी करतो माणूस, त्याच्यामधून कधी कधी पॉइझनिंग पण होतं. पण ते होऊ नये म्हणून आता ड्रोन निघाला आणि हे ड्रोनचं प्रशिक्षण सुद्धा महिलांना देण्याचं काम चालू आहे. याला ड्रोन दीदी म्हणतात आणि त्यांना सुद्धा चांगलं काम मिळणार आहे. पण हे करत असताना कुणालाही लक्षात ठेवा, आपली एक मराठीत म्हण आहे, दे रे हरी पलंगावरी. नाही जमणार, तुम्हाला घरी आणून कोणी देणार नाही आहे. तुम्हालाही थोडी खटाटोप करावं लागेल, तुम्हालाही राठोड साहेबांची भांडणं घालावं लागतील. व आमचा हक्क आहे. सरकार मोदी साहेबांनी खूप केले हो, पण हे सरकारी अधिकारी थोडं बहुत ऐकत नाहीत. सरकारी म्हणजे तुम्ही नाही, बँकेचे ऐकत नाही. तर त्यावेळेस आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आमची तुमचे मोठे भाऊ म्हणून आम्ही तुमच्याबरोबर राहू आणि जिथं जिथं महिलांना अडचण त्या ठिकाणी आम्ही उभा राहू आणि महिला सक्षमीकरण करू, एवढं या प्रसंगी बोलतो. मला एवढं, मग सरकारच्या योजनेमध्ये तुम्ही माता आणि भगिनी म्हणजे आई आणि बहीण आहात आणि तुम्हाला सबलीकरण, तुम्हाला सशक्त करायचं आहे, तुम्हाला स्वावलंबी करायचं आहे आणि एकंदरीत आपल्या भारत देशाला एक विकसित राष्ट्र करायचं, हे प्रधानमंत्री मोदी साहेबांचं स्वप्न आहे. आणि आपल्या महाराष्ट्राला विकसित राज्य करायचं, हे आपल्या मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं स्वप्न आहे की आम्हाला आमचा महाराष्ट्र विकसित राज्य करायचं आहे, देशामध्ये नंबर 1चं राज्य करायचं आहे. आणि हे जर करायचं असेल तर आमच्या महिला भगिनी सक्षम झाल्या पाहिजे. आणि महिला भगिनी सक्षम करायच्या असतील तर शासनाच्या योजनेबरोबर तुम्ही सुद्धा छोटे मोठे उद्योग केले पाहिजे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळच्या वतीने आयोजित बचत गटाच्या प्रदर्शनाची सांगता झाली. त्यानिमित्तानं 3 ते 4 हजार महिला एकत्रित जमल्या होत्या आणि जवळजवळ 50 ते 60 स्टॉल लागले होते. महिलांना सबलीकरण करून महिलांचा आर्थिक विकास करण्यासाठी हा प्रयत्न महिला आर्थिक विकास मंडळाचे अधिकारी श्री राठोड यांच्या वतीने करण्यात आला. मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि तसं महिला शक्ती ही सुशिक्षित झाली पाहिजे, महिला शक्ती ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली पाहिजे, म्हणून महिलांचं सबलीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कालच महिला दिवस सर्वांनी आपण साजरा केला. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझ्या वतीनं परत सर्व महिला आमच्या भगिनींचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर, आपण अर्थमंत्री असताना महिलांसाठी आपण भरपूर असे अर्थमंत्री असताना महिलांच्या हेल्प ग्रुपला कमी दरात कर्ज मिळावं म्हणून आम्ही सुधारणा केली होती. त्यावेळी जवळजवळ 40 कोटी रुपये फक्त या जिल्ह्यामध्ये दिले होते. आता 350 कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत. पण जी PM स्वनिधी योजना आहे ती बंद पडलेली. PM स्वनिधी योजना बंद पडलेली नाही. त्यांचा पहिला हप्ता गेला, दुसरा आणि तिसरा हप्ता लवकरच मिळणार आहे. त्याचबरोबर महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी महिला लखपती दीदी, महिला ड्रोन दीदी हे कार्यक्रम प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण देशभर केले जातात.